गावापर्यंत पोहोचली पण पाणी पोहोचलं नाही, एकंदरीत असा आवाज प्रशिक्षणार्थ्यांमधून येतो आणि एका ठिकाणी पाणी आहे, एका ठिकाणी पाणी नाही, कनेक्शन सगळीकडे केलेले आहे, कनेक्शन केलेले आहे, पाणी गेलेलं आहे. आपल्याला आता या प्रशिक्षणामध्ये हीच भूमिका बजावायची आहे, समान न्याय, समान वाटप, पाण्याची वाटप समान, याचा उद्देश आपल्याला या ठिकाणी गाठायचा आहे. प्रॉपर पद्धतीने त्याच्यावर आपल्याला नियोजन करायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं आपल्याला पाण्याविषयी चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं. त्याच्यासाठी आपल्या गावामध्ये सर्वप्रथम स्त्रोत कोणते आहे तुम्हाला सगळ्यात लक्षात आहे. ज्या स्त्रोतामधून आपण पाणी पितो तिथं पाण्याचा उपलब्ध साठा जो आहे तो असणं गरजेचं आहे. मग तो साठा जर आहे तर ते पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्याचं संचालन, देखभाल, दुरुस्ती करणं गरजेचं आहे. याची जबाबदारी असते आपल्या ग्रामपंचायतवर. आणि हे सगळं करत असताना सर्वप्रथम आपलं गाव ज्या ठिकाणी बसलेलं आहे त्या ठिकाणी भौगोलिक पद्धतीचा अभ्यास, भूजलामध्ये पाणी बघावं लागेल.